Welcome again students. In this video, we will learn the remaining contents from third chapter, that is drug distribution system in hospital. In today's lecture, we will cover the emergency drugs and bedside pharmacy, CSSD objectives, layout, organization and functions, and pre-packaging. So, let's start with emergency drugs. A list of emergency drugs is prepared in each hospital. They are life-saving medicines like adrenaline, corticosteroid, carmine, insulin, etc. The इमर्जन्सी ड्रग लिस्ट जी आहे किंवा इमर्जन्सी ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये असे सगळे ड्रग इन्क्लूड केलेले असणार आहेत जे इमर्जन्सी कंडिशन्समध्ये यूज करता आले पाहिजेत, म्हणजेच लाईफ सेविंग मेडिसिन्स जसं त्यांनी इथे म्हटलं आहे तसं. जसं एक्झाम्पल आहे ॲड्रेनालिन, कॉर्टिकोस्टेरॉइड, इन्सुलिन एट्सेट्रा. ॲड्रेनालिन किंवा इन्सुलिन, ॲड्रेनालिन जे आहे ते हार्टवरती यूज केलं जातं, इन्सुलिन आहे ते डायबिटीजमध्ये यूज केलं जातं. म्हणजे ज्यावेळी सडन चेंजेस होतात काही किंवा काही इमर्जन्सी केस येते त्यावेळी लगेच ट्रीटमेंट करता यावी म्हणून हे इमर्जन्सी ड्रग्स किंवा त्यांची लिस्ट तयार केलेली असते. तर फक्त लिस्ट तयार करून चालत नाही, तर हे सगळे ड्रग्स एका स्पेशल ड्रग बॉक्समध्ये ॲड करावे लागतात आणि त्या ड्रग बॉक्सला इमर्जन्सी बॉक्स असं म्हटलं जातं. द ड्रग्स आर प्लेस्ड इन अ स्पेशल बॉक्स कॉल्ड emergency box. Emergency box has an inventory record of medicine and its consumption on monthly basis. इमर्जन्सी बॉक्समध्ये जे ड्रग स्टोअर केले आहेत त्यांचं सुद्धा इन्व्हेंटरी रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं असतं आणि त्याचं कन्झम्पशन किती झालं आहे प्रत्येक महिन्याला ते फाइंड आउट करणं गरजेचं असतं. The pharmacist maintains the drug in an emergency box. तर इमर्जन्सी बॉक्समध्ये जे ड्रग आहेत ते ठेवण्याचं काम फार्मासिस्टचं आहे आणि त्याच्यामधून किती ड्रग यूज केले जात आहेत किंवा कोणी कोणता ड्रग यूज केला आहे त्याचं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं कामसुद्धा फार्मासिस्टचं आहे. अँड इट शूड बी ॲक्सेसिबल ॲट एनी टाईम अँड एनी प्लेस इन हॉस्पिटल. तर जो इमर्जन्सी बॉक्स आहे तो कोणालाही आणि कधीही वापरता आला पाहिजे, कारण इमर्जन्सी सांगून येणार नाही आहे. त्यामुळे ज्यावेळी गरज पडेल तेव्हा तो यूज करता आला पाहिजे, अशा ठिकाणी तो ठेवलेला असला पाहिजे. द प्रॉपर रेकॉर्ड ऑफ ड्रग्स मस्ट बी मेंटेन अँड रूटीन इन्स्पेक्शन ऑफ इन्व्हेंटरी इन वॉर्ड्स. आता जो इमर्जन्सी बॉक्स आहे त्याच्यामधल्या ड्रग्सचं सगळं प्रॉपर रेकॉर्ड असलं पाहिजे आणि त्याची इन्व्हेंटरी मेंटेन केली असली पाहिजे. द इन्स्पेक्शन इज कॅरीड आउट बाय फार्मासिस्ट ऑफ अ ड्रग्स केप्ट इन अ वॉर्ड अँड इन चार्ज ऑफ वॉर्ड. दॅट इज जे ड्रग ह्या बॉक्समध्ये स्टोअर केले गेले असतील त्या सगळ्यांचं इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचे एक्सपायरी डेट असेल किंवा तो खराब झाला आहे का चांगला आहे, कोणत्या कंडिशनमध्ये आहे ते सगळं चेक करण्याची जबाबदारी फार्मासिस्टची आणि नर्सची असणार आहे. द क्वालिटी ऑफ ड्रग अँड स्टोरेज कंडिशन इज ऑल्सो checked. The diagnostic medicines kept separately. Also the medicines for internal and external use should be kept separately, and expired drugs should be kept in a ward, that is it should not placed into the emergency box. Next point is a bedside pharmacy. The hospital is becoming the patient oriented service nowadays. म्हणजे पेशंटला जास्तीत जास्त सोय पुरवता यावी, सुविधा पुरवता याव्यात म्हणून हॉस्पिटल प्रयत्न करत असतं. Hence the hospital pharmacist or hospital pharmacy should work in a close association with a nursing or medical staff. आणि हे सगळं करण्यासाठी नर्सिंग आणि अदर मेडिकल स्टाफची गरज आहे. सो पर्सनली each pharmacist in a hospital should visit to the wards, go to the each patient's bed and discuss with them regarding to the medicines and drugs they take. त्यामुळे फार्मासिस्ट प्रत्येक पेशंटच्या बेडकडे जातो, त्याच्या बाजूला जातो आणि त्याला चालू असणाऱ्या औषधांच्या ट्रीटमेंटबद्दल त्याच्याशी डिस्कशन करतो. दिस इज कॉल्ड ॲज अ बेडसाईड फार्मसी. Now the objectives or guidelines for bedside pharmacy. तर बेडसाईड फार्मसी रन करताना
काय काय पॉईंट्स लक्षात घेतले पाहिजेत. तर पहिला आहे फार्मासिस्ट शूड बिल्ड इंटरप्रोफेशनल टीम ऑफ फिजिशियन, नर्सेस अँड फार्मासिस्ट. फार्मासिस्टने मेडिकल प्रोफेशनमध्ये जेवढे स्पेशालिस्ट आहेत त्यांची एक टीम तयार केली पाहिजे. या टीममध्ये फिजिशियन्स असतील, नर्सेस असतील आणि फार्मासिस्ट असतील. देन वॉर्ड व्हिजिट. वॉर्डमध्ये जी व्हिजिट करायची आहे ती रोज सकाळी डेली मॉर्निंगला करायची आहे. अँड ही शूड एन्क्वायर टू द पेशंट अबाउट द प्रोग्रेस ऑफ हेल्थ. आणि पेशंटच्या हेल्थमध्ये, त्याच्या आरोग्यामध्ये काही प्रोग्रेस दिसते आहे का, काही चांगले फरक दिसत आहेत का त्याच्याबद्दल विचारायचं आहे. देन टेक मेडिकेशन हिस्ट्री ऑफ ईच पेशंट ड्युरिंग द व्हिजिट. आता व्हिजिट करत असताना मेडिकेशन हिस्ट्री घ्यायची आहे, म्हणजे त्या पेशंटला कोणते कोणते मेडिसिन्स ॲडमिनिस्टर्ड केले आहेत आणि त्याच्यावरती काय इफेक्ट झाला आहे हे सगळं मेंटेन करायचं आहे किंवा त्याचं रेकॉर्ड घ्यायचा आहे. देन ही इंटरॅक्ट विथ द फिजिशियन्स अबाउट मेडिसिन अँड विथ नर्सेस रिगार्डिंग द स्टोरेज, हँडलिंग अँड सेफ यूज ऑफ मेडिसिन. फार्मासिस्टने फिजिशियन्स आणि नर्सेस बरोबर इंटरॅक्ट केलं पाहिजे आणि त्यांना स्टोरेज, हँडलिंग आणि ड्रगच्या सेफ यूजबद्दल माहिती दिली पाहिजे. देन फार्मासिस्ट कॅरिंग आउट सच अ व्हिजिट मस्ट हॅव थरो नॉलेज अबाउट ड्रग फूड इंटरॅक्शन, ॲलर्जीज, साईड इफेक्ट्स अँड ॲडवर्स रिॲक्शन ऑफ ड्रग्स. बेडसाईड फार्मसीसाठी वॉर्डमध्ये व्हिजिट करण्यासाठी जो फार्मासिस्ट जाणार आहे त्याला प्रॉपर ड्रग फूड इंटरॅक्शन किंवा ॲलर्जीज, ड्रगचे साईड इफेक्ट्स आणि ड्रगच्या ॲडवर्स इफेक्टबद्दल माहिती असली पाहिजे. ही ऑर शी should give counseling to the patient regarding their food habits and way of administration of drug. Pharmacist also counsel the patient regarding to the food habits and way of administration of drug. ड्रग कसा ॲडमिनिस्टर करायचा आहे आणि ड्रगची ट्रीटमेंट चालू असताना डाएट कसं असलं पाहिजे किंवा फूड हॅबिट्स काय असल्या पाहिजे त्याच्याबद्दलसुद्धा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे. ही ऑर शी गाईड्स द पेशंट्स about the treatment to be continued after discharge and how the drug should be stored at a home to avoid its degradation. हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत फार्मासिस्ट किंवा नर्सेसचं डायरेक्ट कंट्रोल असतं पेशंटवरती किंवा पेशंटच्या ट्रीटमेंटवरती किंवा त्यांचं काउन्सिलिंग वगैरे चालू असतं. पण ज्यावेळी पेशंट डिस्चार्ज होऊन घरी जाणार आहे त्यावेळी ड्रग कशाप्रकारे कंटिन्यू घ्यायचे आहेत आणि ड्रगचं स्टोरेज घरी कशा प्रकारे करायचं आहे याच्याबद्दलची माहिती देणं फार्मासिस्टचं काम आहे. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ बेडसाईड फार्मसी. हिअर इज अ पेशंट विथ अ disease angina pectoris. Hence, the 10 tablets of nitroglycerin are suggested. As per the need of patient or if ordered by doctor, the 10 tablets of nitroglycerin are kept at a bedside. जर पेशंटला गरज असेल किंवा फिजिशियनने जर तसं ऑर्डर केलं असेल तर नायट्रोग्लिसरीनच्या 10 टॅब्लेट पेशंटच्या बाजूला ठेवायचे आहेत. नायट्रोग्लिसरीन हा ड्रग अंजायना पेक्टोरिस डिसीजमध्ये ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. Then the nurse counts the number of tablets every day in a morning and evening and keeps the tablet if used by patient to maintain the stock of 10 tablets. नर्स जी असणार आहे ती सकाळी आणि संध्याकाळी रोज त्या टॅब्लेट्स काउंट करणार आहे. जर त्यातली एखादी टॅब्लेट यूज केली गेली असेल तर नर्स पुन्हा त्या जागी अजून एक टॅब्लेट आणून ठेवणार आणि 10 टॅब्लेटचा जो स्टॉक आहे तो मेंटेन करणार. म्हणजे कंटिन्यू पेशंटच्या बेडच्या बाजूला 10 टॅब्लेट असल्या पाहिजेत आणि जेवढे टॅब्लेट घेतले गेले त्याचं रेकॉर्डसुद्धा त्या नर्सकडे मेंटेन केलेलं असलं पाहिजे. नो मेडिसिन एक्सेप्ट नायट्रोग्लिसरीन इज केप्ट ॲट अ बेडसाईड ऑफ एनी पेशंट. नायट्रोग्लिसरीनशिवाय बाकी कोणताही ड्रग पेशंटच्या बाजूला बेडसाईड फार्मसीमध्ये स्टोअर केला जात नाही. कारण नायट्रोग्लिसरीन हा एकच ड्रग आहे जो इमर्जन्सीमध्ये पेशंटने यूज केला तरीही चालू शकतं. बट अदर ड्रग्स रिक्वायर्ड मेडिकल सुपरविजन बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन. हेन्स नो अदर मेडिकेशन्स आर प्लेस्ड ॲट अ बेडसाईड एक्सेप्ट नायट्रोग्लिसरीन. The medicines brought by patient from home to hospital is shown to the doctor and then sent home with a responsible family member of or friend. पेशंटने हॉस्पिटलमध्ये आणलेली जी औषधं आहेत ती
डॉक्टर्सना दाखवली जातात, आयडेंटिफाय केली जातात आणि त्याच्यानंतर पेशंटला घरी पाठवलं जातं. Then next important point is a Central Sterile Service Department, CSSD, or room, then CSSR. जर रूम वापरलं तर CSSR म्हणायचं, डिपार्टमेंट म्हणत असू तर CSSD म्हणायचं. डेफिनेशन बघा त्याची. इट इज द डिपार्टमेंट इन हॉस्पिटल विच रिसिव्स used good processes to make them sterile and distributes and controls the supplies to all units of hospital for care and safety of patients. हे हॉस्पिटलमधलं असं एक डिपार्टमेंट आहे जे यूज केलेलं गुड्स कलेक्ट करतं आहे, म्हणजे वापरलेले सगळे मटेरियल्स कलेक्ट करतं. प्रोसेस देम टू मेक अ स्टराईल, त्यांना स्टराईल करण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती यूज करतात. अँड देन डिस्ट्रीब्यूट्स द सप्लाईज टू ऑल द युनिट्स ऑफ हॉस्पिटल फॉर केअर अँड सेफ्टी ऑफ पेशंट. पहिल्यांदा सगळे रिसिव्ड गुड्स कलेक्ट करतात, देन त्यांना स्टरलायझेशन करतात आणि स्टराईल झालेले मटेरियल पुन्हा हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये सप्लाय करतात ॲज पर द नीड ऑफ वॉर्ड फॉर द सेफ्टी ऑफ पेशंट्स. Location of CSSD. It should be centrally located in a hospital or near the place where bulk of supplies are required as an operation theatre, which contributes about 75% work of this department. CSSD should be centrally located. एकतर मध्यभागी असलं पाहिजे किंवा it should be located at a place where bulk of supplies are required. किंवा ज्या वॉर्डला किंवा ज्या डिपार्टमेंटला जास्तीत जास्त सप्लाईज लागत आहेत CSSDकडून, जसं की ऑपरेशन थिएटर, त्याच्या बाजूलाच CSSD सिच्युएटेड असलं पाहिजे. त्यामुळे काय होणार, त्या डिपार्टमेंटमधून येणारं गुड्स कलेक्ट करणं आणि पुन्हा डिस्ट्रीब्यूट करणं हे इझी होणार आहे. द स्टोअर अँड लॉन्ड्री शुड बी व्हेरी नियर. स्टोअर म्हणजे फार्मसी स्टोअर असेल ते, आणि लॉन्ड्री त्या CSSD डिपार्टमेंटपासून जवळच असले पाहिजे, अशा ठिकाणी ते लोकेट केलं पाहिजे. देन लेआउट ऑफ CSSD. इन दिस लेआउट देर इज अ one path for receiving the material and other door for issuing the material. The material which is received is non-sterile and the material which is issued, it is sterile. So material is issued after the processing, that is after sterilization. In CSSD department there are two areas. First is a dirty area and second is a clean area. As per name, dirty area contains the non-sterile material like gloves, solutions, needles, syringes, etc. All these non-sterile material received from various department of hospital are stored here. Then there is also one sterilization chamber and unit which contains various sterilizing equipments which required for sterilization of these non-sterile material. The non-sterile material is sterilized by these units and then stored into this sterile storage area. And as per the needs, this sterile material is issued to the various departments. Now we will see the explanation in detail. It consists of series of working stations in dirty non-sterile area which are separated from sterile area by autoclaving and different sterilizing equipment. स्टराईल एरिया आणि नॉन स्टराईल एरिया म्हणजे डर्टी एरिया आणि क्लीन एरिया हे एकमेकांपासून स्टरलायझिंग इक्विपमेंट्सने सेपरेट केलेले असतात, म्हणजे मध्ये स्टरलायझिंग इक्विपमेंट्स ठेवलेले असतात. Then in layout there are two areas, that is clean area and dirty area. Separate entrance are provided for each area, that is entry and issue. There are two entrance. One entrance, entry entrance is for the non-sterile material and issue entrance is for the sterile material. In dirty area, non-sterile items like gloves, syringe, needle, rubber gloves, surgical instruments and dressing, urine and blood connection sets etc. are received. Dirty areas मध्ये non-sterile material जे आहे ते सगळं रिसीव होणार. And
नॉन स्टराईल आयटम्स देन पासेस फॉर सॉर्टिंग अँड डिसअसेंबली पर्पज. आता हे कलेक्ट झालेले नॉन स्टराईल आयटम्स आहेत ते सगळे सॉर्ट करण्यासाठी आणि डिसअसेंबलिंग म्हणजे त्यांना जर स्क्रू वगैरे असतील त्याच्यामधले तर त्याचे पार्ट्स स्क्रू रिमूव्ह करून पार्ट्स सेपरेट करून डिसअसेंबल करण्यासाठी पाठवले जाणार. देन इट गोज फॉर अ जनरल क्लीनअप प्रोसेस for washing purpose, powdering process for gloves and all these assembled according to types of items. त्याच्यानंतर हे सगळे मटेरियल्स क्लीनअप प्रोसेससाठी जातात. आता क्लीनअप प्रोसेसमध्ये एकतर वॉशिंग प्रोसिजर येते, मटेरियल वॉश केले जातात, किंवा ग्लव्ज असतील तर पावडरिंग प्रोसेस केली जाते आणि त्याच्यानंतर हे सगळे आयटम्स जे आहेत ते टाईपनुसार सेपरेट केले जातात. द लिनन मटेरियल ग्लोज टू द लिनन स्टोरेज सेक्शन. Then these items pass through the partition zone to sterile area for sterilization in different sterilizer. एकदा का सॉर्टिंग झालं की ते सगळे मटेरियल स्टरलायझेशनसाठी स्टरलायझेशन एरियामध्ये पाठवले जातात. फायनली द स्टरलाइज्ड आयटम कम्स टू द स्टराईल स्टोरेज एरिया. आफ्टर स्टरलायझेशन ऑल मटेरियल्स आर स्टोर्ड इन टू द स्टराईल स्टोरेज एरिया. From this area, these items are issued or distributed to the various departments through clear area. After sterilization, as per the need of department, these material are distributed or supplied to the various department in hospital. सगळ्या डिपार्टमेंटकडे ते पाठवले जातात. The purpose of such layout is to minimize the cross flow of non-sterile items with sterile items, thereby eliminating the possibility of error of contamination. आता ह्या लेआउटमध्ये क्लीन एरिया आणि डर्टी एरिया सेपरेट ठेवण्यामागचं कारण काय आहे तर नॉन स्टराईल आयटम्स आणि स्टराईल आयटम्स यांचं क्रॉस कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून ते अशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केलेला असतो. नेक्स्ट इज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॅटर्न ऑर ऑर्गनायझेशन ऑफ सेंट्रल स्टराईल सर्व्हिस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॅटर्न म्हणजे कशा प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन चाललेलं असतं CSSDचं किंवा कोणाच्या अंडर ते डिपार्टमेंट्स असतात. फर्स्ट इज द डिपार्टमेंट अंडर फार्मसी कंट्रोल, सेकंड डिपार्टमेंट अंडर नर्सिंग कंट्रोल अँड थर्ड ऑर्गनायझेशन पॅटर्न इज डिपार्टमेंट अंडर द ड्युअल कंट्रोल ऑफ फार्मसी अँड नर्सिंग स्टाफ. फर्स्ट इज द डिपार्टमेंट ॲज अ पार्ट ऑफ नर्सिंग सर्व्हिस. आता डिपार्टमेंट अंडर द कंट्रोल ऑफ नर्सिंग सर्व्हिस, इन दॅट डिपार्टमेंट द मेजॉरिटी ऑफ आयटम्स टू बी यूज्ड बाय नर्सेस for the patient care. Hence, nurse is a work as a head of this department. तर जे मटेरियल सेंट्रल स्टराईल सर्व्हिस डिपार्टमेंटकडून स्टराईल केले जातात ते मोस्ट ऑफ दी टाइम्स नर्सकडून यूज केले जातात, म्हणजे नर्सेसना ते लागत असतात. त्यामुळे हे डिपार्टमेंट नर्सकडे दिलेलं असतं काही हॉस्पिटलमध्ये. मग जर ते नर्सच्या अंडर असेल तर नर्स जी आहे ती तिथली हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करत असते. सेकंड पॅटर्नमध्ये काय केलं जातं, डिपार्टमेंट अंडर द फार्मासिस्ट, म्हणजे काही हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्टच्या कंट्रोलखाली CSSD डिपार्टमेंट चालत असतं. त्याच्यामध्ये काय केलं जातं, द फार्मासिस्ट बाय टेकिंग ट्रेनिंग इज अ कम्पेटंट टू हँडल द फंक्शन्स ऑफ दिस डिपार्टमेंट, दॅट इज पर्चेस, स्टोरेज, डिस्ट्रीब्युशन ऑफ सप्लाईज अँड ऑल्सो प्रिपरेशन ऑफ स्टराईल सोल्युशन. फार्मासिस्ट जो आहे तो क्वालिफाईड असतो, स्पेशली ट्रेंड असतो, त्यामुळे त्याला स्टरलायझेशन असेल किंवा सोल्युशन तयार करायचं असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल सप्लायचं ते सगळं माहिती असतं. त्यामुळे फार्मासिस्ट ह्या डिपार्टमेंटचा हेड म्हणून काम करत असतो. देन डिपार्टमेंट अंडर द ड्युअल कंट्रोल ऑफ फार्मासिस्ट ॲज वेल ॲज नर्स. काही हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट आणि नर्स दोघे मिळून हे डिपार्टमेंट चालवत असतात. तर त्याच्यामध्ये फार्मासिस्ट काही फंक्शन्स करतात तर काही फंक्शन्स नर्सेस करतात, ज्याच्यामध्ये सम फंक्शन्स ऑफ डिपार्टमेंट लाईक क्लिनिंग, पॅकेजिंग अँड डिस्ट्रीब्युशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिकल सप्लाईज अँड इक्विपमेंट्स आर डन अंडर द चार्ज ऑफ नर्सेस अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टराईल सोल्युशन शुड बी डन बाय द फार्मासिस्ट. म्हणजे क्लिनिंगचं काम असेल किंवा पॅकेजिंगचं असेल किंवा डिस्ट्रीब्यूट करायचे असतील जर मटेरियल तर ते सगळं नर्सेस करतात आणि स्टराईल ड्रग किंवा नॉन स्टराईल प्रोडक्ट जर मॅन्युफॅक्चर करायचे असतील तर ते काम फार्मासिस्ट करत असतो. तर हे 3 होते ऑर्गनायझेशन पॅटर्न्स. एखाद्या हॉस्पिटलमध्ये CSSD चालवताना कोणाच्या कंट्रोलखाली चालवलं जातं, एकतर नर्सच्या अंडर किंवा फार्मासिस्टच्या अंडर किंवा थर्ड म्हणजे दोघांच्याही
एकत्र ड्युअल कंट्रोलमध्ये चालवलं जातं. देन नेक्स्ट पार्ट इज अ मॅन पॉवर ऑफ सेंट्रल स्टराईल सप्लाय रूम. जे किती पर्सन्स लागतात तिथे काम करण्यासाठी, पर्सोनल रिक्वायरमेंट. CSSD have the adequate manpower with a knowledge of following areas: principle of sterilization, autoclaving, gas sterilization, identification of surgical instruments, assembly of treatment trays, disassembly, cleaning and assembling equipments, and microbial testing. त्या CSSR मध्ये काम करण्यासाठी जे पर्सोनल्स असणार आहेत त्या सगळ्यांना कोणत्या कोणत्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे, तर तिथे मेनली केली जाणारी गोष्ट आहे ती म्हणजे स्टरलायझेशन. त्यामुळे स्टरलायझेशनचे सगळे प्रिन्सिपल्स माहिती असले पाहिजेत, ऑटोक्लेविंग माहिती असलं पाहिजे, गॅस स्टरलायझेशन माहिती असलं पाहिजे, आयडेंटिफिकेशन ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यानंतर ट्रीटमेंट ट्रेज जे आहेत त्यांची असेंब्ली करणं आणि डिसअसेंबलिंग करणं, म्हणजे ते ओपन करून पुन्हा व्यवस्थित लावता आले पाहिजेत आणि क्लिनिंग करता आलं पाहिजे इक्विपमेंट्सचं, अँड मायक्रोबियल टेस्टिंग. एवढ्या सगळ्या क्वालिटीज त्या पर्सनकडे असल्या पाहिजेत. नेक्स्ट पार्ट इज अ प्री पॅकेजिंग. प्री पॅकेजिंग इन्क्रीजेस द स्टँडर्ड्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ हॉस्पिटल. तर प्री पॅकेजिंग म्हणजे काय आहे, डेफिनेशन बघूया. मीन्स द पॅकेजिंग बिफोर डिस्पेन्सिंग. इट इज अ repackaging of bulk supply drugs into the container which contain quantities of drug which are suitable for individual patient use. For example, 5 ml syrup, 2 gram ointment, etc. प्री पॅकेजिंग. प्री म्हणजे काय, सुरुवातीला पेशंटला ड्रग डिस्पेन्स करण्याच्या आधी, बिफोर डिस्पेन्सिंग द ड्रग्ज आर पॅक्ड, म्हणजेच प्री पॅकेजिंग. एखादा ड्रग मेडिकल स्टोअरमध्ये आपण बघतो, जर सिरप असेल तर ते 100 ml मध्ये किंवा 50 ml मध्ये अशा पॅकेजिंगमध्ये अवेलेबल असतं. पण जर आपल्याला त्याचं युनिट डोसमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, म्हणजे एक डोस जर 5 mlचा आहे तर आपल्याला त्या 50 mlच्या सिरपला 5 ml मध्ये कन्वर्ट करावं लागणार, म्हणजे त्याचं पुन्हा पॅकिंग करावं लागणार 5 mlचं. आणि अशा पद्धतीने जे पॅकिंग केलं जातं त्याला प्री पॅकेजिंग म्हटलं जाणार. म्हणजे पेशंटला एखादा ड्रग डिस्पेन्स करायच्या आधी पुन्हा त्याचं रिपॅकेजिंग केलं जाणार आहे, म्हणजेच प्री पॅकेजिंग. सो बल्क सप्लाय ड्रग्ज आर repacked into the container for individual patient use. The following factors should be considered while pre-packaging. Pre-packaging करताना काही गोष्टी ज्या लक्षात घेतल्या पाहिजेत त्या आहेत: डिमांड अँड टर्न ओव्हर ऑफ these items, availability of container, labeling to be done, process of packaging, stability of items and cost of pre-packaging. किती डिमांड आहे एखाद्या मटेरियलचं त्याच्यानुसार त्याचं रिपॅकेजिंग करायचं की नाही ते ठरवायचं आहे. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ कंटेनर्स अवेलेबल आहेत का तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्याच्यानुसार. देन लेबलिंग टू बी डन. एकदा का रिपॅकेजिंग केलं की नवीन पॅक केलेल्या ड्रगचं सुद्धा लेबलिंग करावं लागणार आहे. देन प्रोसेस ऑफ पॅकेजिंग. नवीन ड्रग पॅक करताना त्याच्यासाठी काय काय प्रोसेस लागणार आहे, किती इक्विपमेंट्स लागणार आहेत ते सगळं चेक करायचं आहे. देन स्टॅबिलिटी ऑफ आयटम्स. एखादा प्रोडक्ट जर आपण पुन्हा पॅक करतोय जर ओपन करून, तर तो स्टेबल राहणार आहे का आपण पॅक करणार त्या कंडिशनमध्ये ते चेक करणं गरजेचं आहे. आणि कॉस्ट ऑफ प्री पॅकेजिंग. जर एखादा प्रोडक्ट आपण पुन्हा पॅक करतोय तर त्याच्यासाठी कंटेनर लागणार, लेबलिंग कॉस्ट लागणार, एखादी मशिनरी लागणार. मग त्या सगळ्याचं जे कॉस्ट आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला त्या प्रोडक्टमध्ये ॲड करूनही प्रोडक्टची किंमत वाढवायची नाही आहे, त्यामुळे कॉस्टसुद्धा कन्सिडर करणं गरजेचं आहे. दिस सिस्टीम इज यूजफुल फॉर IPD अँड OPD. इनपेशंट डिपार्टमेंट आणि आउटपेशंट डिपार्टमेंटमध्ये प्री पॅकेजिंग आपण यूज करू शकतो आहे. प्री पॅकेजिंगची जी साईज आहे ती फार्मसी, मेडिकल आणि नर्सिंग स्टाफशी कन्सल्ट करून ठरवायची आहे. त्याच्यानंतर समटाईम पेशंट गेट इल ड्यू टू क्रॉस कंटॅमिनेशन ऑफ ड्रग विच कॅन बी अवॉइडेड इन प्री पॅकेजिंग. प्री पॅकेजिंगमुळे काही वेळा क्रॉस कंटॅमिनेशन होऊ शकतं ड्रगचं आणि पेशंटला साईड इफेक्ट्स दिसू शकतात. म्हणून प्री पॅकेजिंग केलेला ड्रग जो आहे त्याच्यावरती प्रॉपर लेबलिंग करणं गरजेचं असतं. ॲडव्हान्टेजेस बघूया मेथडचे. इट इज सुटेबल फॉर फास्टेस्ट मूव्हिंग आयटम्स which demand is very high and also those items which take a long time for compounding and packaging.
कोणते आयटम्स आहेत ते प्री पॅकेजिंगसाठी वापरू शकतो आपण, तर जे फास्टेस्ट मूविंग आयटम म्हणजे रोज ते लागत आहेत किंवा रोज पेशंट्सना कन्झ्युम केले जातात पेशंटकडून, अशा प्रोडक्टसाठी प्री पॅकेजिंग करायचं आहे. आणि जे प्रोडक्ट आहेत ज्यांना पॅकेजिंग करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आहे, कंपाऊंडिंग करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आहे, अशा प्रोडक्टचंसुद्धा आपण प्री पॅकेजिंग करू शकतो. इट ऑफर्स कन्व्हिनियन्स. आता कन्व्हिनियन्समध्ये काय काय येणार आहे, तर जर कॉस्ट सेविंग मेथड आहे ही, म्हणजे पेशंटसाठी एखाद्या पेशंटला जर 10 ml औषध घ्यायला सांगितलं आहे आणि मेडिकल स्टोअरमध्ये ते 100 mlमध्ये मिळतं आहे, पण जर त्याचं प्री पॅकेजिंग केलेलं असेल तर तो पेशंट 100 ml न घेता फक्त 10 mlची बॉटल घेऊ शकतो. म्हणजे काय होतं, त्याची ओव्हरऑल कॉस्ट जी आहे ती कमी होते. देन इट इज अ टाईम सेविंग मेथड. नेक्स्ट आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्री पॅकेजिंग. इट रिक्वायर्स मोर मॅन पॉवर. जास्त कामगार लागतात, लेबर लागतात, कारण एका ड्रग जो ऑलरेडी पॅक केलेला आहे एक, त्याला ओपन करायचं, पुन्हा दुसऱ्या कंटेनरमध्ये पॅक करायचं, त्याला लेबल करायचं आणि त्याचं स्टोरेज कंडिशन वगैरे मेंटेन करायची, ह्या सगळ्यासाठी जास्त मॅन पॉवर लागते आहे. समटाईम्स इट रिक्वायर स्पेशल इक्विपमेंट फॉर पॅकेजिंग. तर काही वेळा जर टॅब्लेट असेल, कॅप्सूल असेल, यांचं जर युनिट डोसमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, आता मल्टिपल डोसमध्ये जेव्हा ते असतात तेव्हा वाईड माउथ कंटेनरमध्ये असतात टॅब्लेट वगैरे, ते एक टॅब्लेट म्हणून सेपरेट जर पॅक करायची म्हटली तर त्याच्यासाठी ब्लिस्टर पॅकेजिंग मशीन किंवा स्ट्रीप पॅकेजिंग मशीन हे खूप साऱ्या मशिनरीज लागतात पॅकेजिंग करण्यासाठी आणि त्यामुळे त्याची कॉस्ट पण वाढू शकते. हा एक डिसॲडव्हान्टेज होणार आहे. सो हे प्री पॅकेजिंगचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस होते. And with this we have finished our third chapter, that is drug distribution system in hospital. In next slide we will see the repeatedly asked questions for board exams. Here are the 2 marks question. There are 5 questions which are repeatedly asked, and here are the 3 marks questions which are repeatedly asked in a board exams. So the next chapter will be uploaded soon. Keep studying till then. Thank you.